भारताचे विश्वरत्न कायदे पंडित, मसुदा समितीचे अध्यक्ष, संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा महानिर्वाण दिन आहे। या दिनानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावरील सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख साहेब, पर्यवेक्षक घारगे साहेब, ज्येष्ठ शिक्षक नागणे सर, रिकेवे सर, तसेच के एस बिराजा सर आणि सांस्कृतिक मंडळाचे विभाग प्रमुख मडके सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1811 मध्य प्रदेश या राज्यामधील इंदूर जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव रामजी आंबेडकर, आईचं नाव भीमाबाई रामजी आंबेडकर। रामजी आंबेडकर हे अतिशय कडक शिस्तीचे होते आणि एक सुभेदार होते। ते सुभेदार या पदावरती ते नोकरी करायचे। नोकरी केल्यानंतर ते काही दिवसांनी सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह सातारा या ठिकाणी राहण्यासाठी आले आणि याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण बालपण सातारा जिल्ह्यामध्ये लहानाचे ते मोठे झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना पुन्हा मुंबईला जाण्याची वेळ आली। मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांनी मॅट्रिक पासून ते पदवीधरपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पूर्ण केलं। आणि मुलांनो, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते आणि ज्यावेळेस ते मुंबईला मॅट्रिक पासून ते ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण पूर्ण करायचे त्यावेळेस ती बातमी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली होती आणि ही बातमी बडोदा संस्थानातील जे सयाजी गायकवाड आहेत यांना समजली। आता पुढील शिक्षण बाबासाहेबांना घ्यायचं होतं आणि त्या काळामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं म्हणल्यानंतर खर्चिक बाब होती आणि मग सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना प्रेरणा दिली, शिक्षणासाठी तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि त्यानंतर बाबासाहेबांनी निर्णय घेतला की आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी गेलं पाहिजे। इसवी सन 1915 मध्ये कोलंबिया या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठाला शिकण्यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी गेले। मुलांनो, कोलंबिया विद्यापीठ हे जगातलं सर्वात श्रेष्ठ विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये जायचं जर असेल आपल्याला तर त्या ठिकाणी मोठ्या वर्गातली मुलं त्या काळामध्ये शिक्षण घ्यायचे, उच्च घरातली मुलं शिक्षण घ्यायची। जे प्रिन्स आहे, राजाचा राजपुत्र आहे, अशाला त्या ठिकाणी संधी असायची आणि भारतातून एकमेव असा व्यक्ती होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की हे दलित समाजातून गेलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं। क्लास सुरू झाला आणि सलीमन नावाचे एक प्राध्यापक आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांची भेट झाली आणि सलीमन प्राध्यापकांनी विचारलं, तुम्ही कुठून आला आहात? त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की मी भारतामधून आलेला आहे आणि त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली की मी एक दलित समाजामधून आलेला आहे आणि माझा समाज गावाच्या बाहेर राहतो, माझ्या समाजाचा विकास झालेला नाही आणि मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहोत। आणि त्यांनी सरांना विनंती केली, सर तुम्ही मला देखील मार्गदर्शन करा, मी तुमच्या मार्गदर्शनाखाली मला शिक्षण घ्यायचं आहे। आणि शिक्षणाला सुरुवात झाली
आणि त्याच काळामध्ये बाबासाहेबांनी लायब्ररी जॉईन केली होती, ज्याला आपण ग्रंथालय म्हणतो. आणि ग्रंथालयात ते ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांनी सगळ्यात अगोदर ग्रंथालयामध्ये अभ्यासासाठी जायचे आणि सगळ्यात शेवटी बाहेर यायचे. आणि मधल्या सुट्टीमध्ये त्याला जेवणासाठी वेळ वाया जातोय म्हणून ते काय करायचे, खिशामध्ये पाव ठेवायचे आणि ग्रंथालयाच्या बाहेर यायचे, एका बाकड्यावर बसायचे आणि पाव खायचं खिशातले काढून आणि पुन्हा जाऊन ते आपला वेळ वाचवण्यासाठी ते पुन्हा काय करायचे, लायब्ररीमध्ये जायचे. आणि असं करत असताना एके दिवशी काय झालं, बाबासाहेब इनसायक्लोपीडिया ऑफ द ब्रिटन नावाचं एक पुस्तक वाचत होते. आणि वाचत असताना ते एवढे तल्लीन झाले, एवढे मग्न झाले आणि वाचत असताना ते त्यांचं जे टायमिंग आहे लायब्ररी बंद होण्याचं ते कधीच संपलं होतं. म्हणजे कधी 5 वाजले हे बाबासाहेबांना समजलंच नाही. तेवढ्यात एक वॉचमॅन त्या ठिकाणी आला आणि त्याने बाहेरनं कुलूप लावलं. कुलूप लावला आणि त्याने तो निघून गेला आणि बाबासाहेब आतच आहेत. आणि दुसऱ्या दिवशी तो वॉचमॅन आला त्या ठिकाणी आणि त्यांनी लायब्ररी उघडली. उघडल्यानंतर बघितलं तर काय, एका कोपऱ्यामध्ये बाबासाहेब इनसायक्लोपीडिया इन द ब्रिटन नावाचं पुस्तक वाचतच होते. आणि ही बातमी त्यांनी लगेच आपल्या ग्रंथपालाला धावत धावत जाऊन सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि त्या मुलाने आपल्या लायब्ररीचा जो नियम आहे तो नियम तोडलेला आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि मग ग्रंथपालाला आश्चर्य वाटलं की रात्रभर अभ्यास करणारा हा मुलगा, म्हणजे हा खरंच वेगळा आहे इतरांपेक्षा, याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट गुण आहे, हे त्या ग्रंथपालाने हेरलं. आणि मग त्या ग्रंथपालाने लगेच बाबासाहेबांना बोलवलं आणि त्यांना म्हणले, तुम्ही आमच्या लायब्ररीचा जो नियम आहे तो शिस्तीचा भंग केलेला आहे, तुम्हाला आम्हाला नियमानुसार शिक्षा द्यावी लागेल. त्यावेळेस बाबासाहेबांनी हात जोडले आणि म्हणले, सर तुम्ही जे शिक्षा मला द्याल ती मी भोगायला तयार आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्या ग्रंथपालाने काय सांगितलं माहितीये का, कुठली शिक्षा दिली माहितीये का? बघा, त्यांनी सांगितलं, उद्यापासून तू माझ्यासोबत माझा अर्धा डबा जेवायचा, हीच तुझी शिक्षा असेल. आणि त्याच वेळेस बाबासाहेबांना वाटलं, बाबासाहेबांचं मन भरून आलं आणि बाबासाहेबांना वाटलं, या पाश्चात्य देशामध्ये माझ्यावर प्रेम करणारी सुद्धा माणसं असू शकतात. हे बाबासाहेबांना त्या दिवशी कळलं. बाबासाहेब हे जिद्दीचे आणि चिकाटीने आणि आत्मविश्वासाने अभ्यास करायचे आणि त्याचंच यश त्यांना त्या ठिकाणी मिळालं. मुलांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, हे जो अभ्यासक्रम होता 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता. हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. बघा किती प्रचंड बुद्धिमत्ता बाबासाहेबांकडे होती. त्यानंतर बाबासाहेबांनी एक सुभाषित सांगितलेलं आहे, ज्याच्या हाती पुस्तक त्याचं मस्तक, ज्याच्या हाती पुस्तक त्याचं मस्तक, आणि ज्याच्याकडे मस्तक आहे त्याच्याकडे सर्व समाज नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्याच्याकडं पुस्तक जो ज्ञान आहे त्याच्याकडे डोकं चालतंच, आणि ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे त्याच्या पुढं कुठलाही माणूस असू द्या नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. हे वाक्य बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं. मुलांना तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की आपण देखील आजच्या या दिनाचं महत्व लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण त्यांच्यासारखं काय बनवू शकत नाही, परंतु त्यांच्याकडनं जे आलेले जे किरण आहे, सूर्याची किरण, ते आपण घेतलं पाहिजे. त्यांचा वारसा आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सतत आपण वाचन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या घरामध्ये, ज्याला आपण राजगृह म्हणतो, त्यांची एक स्वतःची लायब्ररी होती आणि त्यांच्याकडं 32,000 एवढे पुस्तकं होते. किती हजार होते? आपल्याकडे किती आहेत घरामध्ये? बघा, आपल्याकडे 32 सुद्धा पुस्तकं नसतील घरामध्ये.
मुलांनो, ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे. 32,000 पुस्तकं, तेही पुस्तकं कशी होती? जगातली नावाजलेली पुस्तकं होती त्यांच्याकडे. कुठलंही पुस्तक घ्या. आणि बाबासाहेबांचं एवढं प्रेम होतं त्या पुस्तकावरती, ते म्हणायचे जर माझ्या लायब्ररीतला एखाद्यानं पुस्तक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला किंवा चोरून येण्याचा जर प्रयत्न केला तर मी त्याचा खून केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बाबासाहेबांचं एवढं प्रेम त्या पुस्तकावरती होतं. म्हणून मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड ताकदीचे आणि बुद्धिमत्ता क्षमतेचे होते. म्हणून या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवरती सोपवण्यात आली, कारण त्यांचा अभ्यास पाहूनच सोपवण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष ते बनले. 26 नोव्हेंबर 1949 ला त्यांनी संविधानाचे पूर्ण केलं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला पूर्ण केली. आणि आज या संविधानावरच आधारावरच आज आपला भारत देश सुरू आहे. आज लोकशाही आपली टिकून आहे. म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपली लोकशाही टिकून राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सांगितलेलं आहे की माझ्या दलित समाजाचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. मग तो अनुसूचित जातीतला असेल किंवा जमातीतला असेल, कुठल्याही समाजातला राहू द्या, त्याला आरक्षणाची गरज कधीपर्यंत पडणार आहे? जोपर्यंत त्याचा विकास पूर्णपणे होत नाही तोपर्यंत. म्हणून संविधानामध्ये तशी तरतूद केलेली आहे. मुलांनो, आज आपल्याला शिक्षणाचा हक्क या संविधानामुळे मिळालेला आहे. म्हणून संविधान हा दिवस आपण सर्वांनी, संविधान एका बाजूची नाणी आहे आणि दुसऱ्या बाजूस बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यातली ही दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. संविधान वाचायला बसले की आपल्याला बाबासाहेब आठवतात आणि बाबासाहेबांचं स्मरण करायला लागलो की आपल्याला संविधान आठवतं. मुलांनो, आजचा दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे. बाबासाहेबांनी जे मूल्य दिलेले आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सामाजिक न्याय, हा दिवस तो स्मरण करण्याचा दिवस आहे. म्हणून हा आज महानिर्वाण दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय. मुलांनो, अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मुंबईला असताना उच्च शिक्षणासाठी त्यांचे वडील रामजी आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांची परीक्षा सुरू होती. ते मॅट्रिकला होते त्यावेळेस. आणि स्वयंपाक करून देणारे व्यक्ती कोण? त्यांचे वडील रामजी आंबेडकर. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर परीक्षेला जायचे आणि रामजी आंबेडकर घरामध्ये स्वयंपाक करून ठेवायचे. आल्यानंतर बाबासाहेब काय करायचे? जेवायला बसायचे आणि जेवण करत असताना विचारायचे, रामजींना विचारायचे तुम्ही कधी जेवणार आहे? त्यावेळेस रामजी म्हणायचे अरे तू अगोदर जेवून घे, मी तुझ्या नंतर जेवेन. आणि असं 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी जी रोटी खातोय ती खाल्यानंतर त्या दुर्डीमध्ये रोटी शिल्लकच राहत नाही. हो, माझे वडील काय खात आहेत? त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे बाबासाहेब, माझी भूक कधी भागेल? ज्यावेळेस पूर्ण समाज तुला नतमस्तक होईल त्यावेळेस माझी भूक तिथं भागणार आहे. तर अशी विचारसरणी असणारे रामजी आंबेडकर आपल्याला त्यांचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपलं त्यांचं महानिर्वाण दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय. 6 डिसेंबर 1956 ला नवी दिल्ली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांची अंत्ययात्रा करण्यासाठी त्यांना पुन्हा मुंबईला दादर चौपाटी, ज्याला आपण चैत्यभूमी म्हणतो, या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात आलं. आजही या चैत्यभूमीच्या ठिकाणी भारतातील सर्व अनुयायी त्या ठिकाणी येतात, जे बौद्ध धर्माचे आहेत हे सर्व येतात आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रम सुद्धा आजच्या दिवशी घेतले जातात. संदेश देणारे कार्यक्रम असतील, उपक्रम असतील. तर अशा
थोर महानवाला मी पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि माझे आजचे 2 शब्द मला या ठिकाणी मडके सरांनी बोलण्याची संधी दिली त्यांचं मी आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय भीम.